नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या धक्काधक्कीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्य विषयक गाफीलपणा अनेकदा जीवावर बेततो. अलीकडेच अशाच एका क्षणात जीवावर बेतणाऱ्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जेवताना बोलण्यामुळे एका धडधाकट तरुणाचा श्वास अडकला आणि त्याचा जीव धोक्यात आला. सुदैवाने मित्रांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला आणि हा प्रसंग अनेकांसाठी जागरूकतेचा इशारा बनून राहिला आहे. व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कार्यालयीन कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांसोबत जेवताना बोलत आहे. तो आनंदात दिसत असतानाच अचानक त्याचा चेहरा बदलतो, श्वास अडतो आणि तो खुर्चीवरच कोसळतो. काही क्षणातच सर्व सहकारी धावत येतात, त्याला पाठीवर ठोसे मारतात आणि प्राणवायू मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करतात. काही सेकंदातच तो शुद्धीवर येतो आणि एक मोठा अनर्थ टळतो. हा व्हिडिओ @प्रताप चित्रा या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला असून कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलं आहे की मित्रांनो, हा जागरूकतेसाठी व्हिडिओ आहे. जेवताना आणि पाणी पिताना बोलू नका. हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. एका युजरने लिहिले की हे पाहून अंगावर काटा आला. वेळेवर मदत मिळाली नसती तर काय झालं असतं. दुसऱ्याने म्हटलंय की म्हणूनच आई आजी सांगतात जेवताना गप्पा मारू नये. आणखी एकाने लिहिले की पुनर्जन्मच म्हणावा याला. हा व्हिडिओ आजपर्यंत 14 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो कमेंट्स आणि शेअर्स मिळाले आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते अन्न गिळताना किंवा पाणी पिताना बोलणं हे अन्न नलिकेऐवजी अन्न फुफ्फुसात जाण्याचा धोका निर्माण करतं. अशा वेळी हायमलिक मनोवर हा श्वासनळी मोकळी करणारा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. पण यासाठी लोकांनी प्राथमिक मदत प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. जुन्या पिढीचा सल्ला नव्या काळातला धडा असतो. ही घटना केवळ एक व्हिडिओ क्लिप नाही तर आपल्या दिनचर्येतला एक साध्या सवयीचा जीवघेणा परिणाम काय असू शकतो याचं वास्तव चित्रण आहे. आपल्या आजी आईने कायम सांगितलेले की जेवताना गप्पा मारू नका ही सूचना आजच्या घडलेल्या घटनेत सत्य ठरली आहे.